तूळ राशी 13 ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। तूळ राशी नियती प्रत्येकाला संधी देते, पण काही आठवडे असे असतात जेव्हा नियती स्वतः तुमच्या दारावर येऊन टकटक करते। प्रश्न एवढाच असतो, तुम्ही त्या संधीचे स्वागत करणार की भीतीपोटी दार बंद ठेवणार? तूळ राशीच्या मंडळींनो, येणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यात अशाच एका महत्त्वाच्या वळणाची चाहूल देत आहे। नमस्कार तूळ राशीच्या मंडळींनो, 13 जुलै ते 19 जुलैचा हा आठवडा केवळ दिनदर्शिकेतील आणखी एक आठवडा नाही। हा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतींच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा, काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा आणि काही नवीन संधींचे स्वागत करण्याचा ठरू शकतो। या 7 दिवसात घडणारी प्रत्येक घटना वरवर पाहता साधी वाटेल, पण तिच्या मागे काळाचा आणि ग्रहांचा एक सूक्ष्म संदेश दडलेला असू शकतो। या आठवड्याची सुरुवात आषाढ अमावस्येच्या गंभीर आणि आध्यात्मिक पर्वाने होत आहे। अमावस्या म्हणजे फक्त अंधाराची रात्र नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याची संधी आहे। जसे काळोख संपल्यानंतर चंद्र पुन्हा नव्या तेजाने आकाशात दिसू लागतो, तसेच तुमच्या आयुष्यातील काही गोष्टीही आता नव्या स्वरूपात समोर येऊ शकतात। काही नाती बदलतील, काही विचार बदलतील, तर काही निर्णय तुमच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करतील। याच वेळी ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याचा प्रारंभ होत आहे। भक्ती, श्रद्धा, संतांचा वारसा आणि श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर या महिन्याला विशेष पावित्र्य प्राप्त करून देतो। हा महिना आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही गोंधळ असला तरी मनात श्रद्धा असेल तर योग्य मार्ग आपोआप सापडतो। तूळ राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे समतोल, न्यायप्रियता आणि सौंदर्य दृष्टी। पण अनेकदा दुसऱ्यांना समजून घेताना तुम्ही स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करता। प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आनंदाचा त्याग करता। या आठवड्यात ग्रह तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवणार आहेत। स्वतःचा आदर करणारी व्यक्तीच इतरांचा आदर खऱ्या अर्थाने मिळवते। गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्ही अनेक निर्णय घेतले असतील, काही योग्य ठरले असतील, काहींची अजूनही उत्तरे मिळालेली नसतील। पण या काळात घाई करून कोणताही निष्कर्ष काढू नका, कारण काही दारे उशिरा उघडतात, पण त्यामागे मिळणारे सुख दीर्घकाळ टिकणारे असते। विशेष म्हणजे या 7 दिवसात एखादी छोटी घटना मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते। एखादी भेट, अचानक मिळालेली माहिती किंवा एखादा साधा संवाद तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो। म्हणून कोणत्याही व्यक्तीला किंवा संधीला कमी लेखू नका। ग्रहांचा आणखी एक महत्त्वाचा संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींचे खरे रूप समोर येईल। काही मुखवटे दूर होतील, काही नात्यांची खरी किंमत कळेल आणि काही व्यक्तींचा तुमच्या जीवनातील उद्देशही स्पष्ट होईल। त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे रागाने नव्हे तर शिकण्याच्या दृष्टीने पहा। आषाढाच्या या पवित्र प्रारंभी शक्य असल्यास श्री विठ्ठलाचे नामस्मरण करा, मनातील नकारात्मक विचारांना निरोप द्या आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक संकल्पाने करा, कारण शांत मन, योग्य विचार आणि योग्य वेळ हीच या आठवड्यातील तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे। पण या 7 दिवसात नशीब तुमच्या बाजूने कोणत्या क्षेत्रात उभे राहणार आहे, कोणत्या निर्णयामुळे लाभ मिळेल, कोणत्या बाबतीत अधिक सावध राहणे आवश्यक आहे। नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि विद्यार्थी जीवनावर ग्रह नक्षत्रांचा नेमका कसा प्रभाव पडणार आहे। तूळ राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याचा नव्हे तर स्वतःची खरी किंमत इतरांना जाणवून देण्याचा ठरू शकतो। आतापर्यंत तुम्ही शांतपणे कोणताही गाजावाजा न करता केलेल्या कामाची दखल आता योग्य व्यक्तींच्या नजरेत येऊ लागेल। ज्या मेहनतीचे फळ मिळत नाही असे तुम्हाला वाटत होते, त्याच मेहनतीमुळे आता नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला एखादे महत्त्वाचे काम अचानक तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते। सुरुवातीला ते अतिरिक्त ओझे वाटेल, पण हेच काम भविष्यात तुमच्या प्रगतीचा आधार ठरू शकते। त्यामुळे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नका। तुमची शांत वृत्ती, समतोल विचार आणि अचूक नियोजन या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे। कार्यालयात काही व्यक्ती तुमच्या कामाचे कौतुक करतील, तर काहींना तुमची प्रगती खटकू शकते। त्यामुळे प्रत्येकाशी नम्रतेने वागा, पण प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका। तुमच्या योजना, पुढील निर्णय किंवा वैयक्तिक माहिती प्रत्येकासमोर उघड करू नका। काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःपुरतेच ठेवणे अधिक हिताचे ठरेल। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यात घाईघाईने राजीनामा देऊ नये। नवीन संधी आकर्षक वाटत असली तरी तिची संपूर्ण माहिती घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा,
काहींसाठी जुनीच नोकरी पुढील काही महिन्यात अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी देऊ शकते. बेरोजगार व्यक्तींना एखादा अनपेक्षित फोन किंवा मुलाखतीची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून उत्तर मिळण्याची अपेक्षाच नव्हती तिथून सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आशा सोडू नका आणि प्रयत्न सुरू ठेवा. स्वतंत्र व्यवसायासोबत नोकरी करणाऱ्या किंवा फ्रीलान्स क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा आठवडा आशादायक आहे. नवीन प्रकल्प, नवीन ग्राहक किंवा जुन्या संपर्कातून काम मिळण्याचे योग आहेत. तुमची विश्वासार्हता आणि कामातील गुणवत्ता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देईल. तुळ राशीच्या मंडळींनो, या आठवड्यात ग्रह तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देत आहेत. प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असेल असे समजू नका. काही प्रसंग बरोबर साधे वाटतील, पण त्यामध्ये भविष्यातील मोठे संकेत दडलेले असतील. त्यामुळे या 7 दिवसात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कोणतीही गोष्ट घाईघाईत स्वीकारू किंवा नाकारू नका. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाची शक्ती अधिक प्रबळ राहणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, कामाबद्दल किंवा निर्णयाबद्दल मनात अचानक निर्माण होणारी भावना दुर्लक्षित करू नका. अनेक वेळा तुमची अंतर्प्रेरणा तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ग्रह असेही सूचित करतात की बराच काळ मनात दडवून ठेवलेले एखादे सत्य समोर येऊ शकते. काही लोकांचे खरे स्वभाव समजतील, तर काही नात्यांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीला थोडा वेळ द्या. आषाढ अमावस्येच्या प्रभावामुळे या आठवड्यात अपूर्ण राहिलेली काही कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. घरातील एखादी रखडलेली योजना, कागदपत्रांचे काम किंवा अनेक दिवसांपासून पुढे ढकललेला निर्णय आता पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ ठरू शकतो. या आठवड्यात एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही संधी अगदी शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात. त्या ओळखण्यासाठी मन शांत, विचार स्पष्ट आणि निर्णय ठाम असणे आवश्यक आहे. म्हणूनच या 7 दिवसात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घटनेकडे जागरूकतेने पहा. कारण नियती तुमच्याशी कदाचित शब्दांनी नाही तर घटनांमधून संवाद साधणार आहे.